हाय हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. वर्षा लाईफस्टाईल या चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण मस्त असा सोप्या पद्धतीने पास्ता रेसिपी पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. पहिल्यांदा आपण गॅस ऑन करून त्याच्यावरती पातेलं ठेवून घेतले आहे. त्यामध्ये मी गरम करून घेतलेले पाणी वतलेलं आहे. 2 तांबे पाणी आहे हे साधारण. त्यामध्ये मी आधीच तेल वतलेलं आहे. 1 चमचावरून तेल वतलेलं आहे. अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये 1 बाउल पास्ता टाकणार आहे मी. आपल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे. आता ते पहा, मी मस्त ते हलवून घेते. पास्ता खाली चिटकून बसतो, त्यामुळं व्यवस्थित एकदा हलवून घ्यायचं आहे. आता छान त्याला उकळी फुटून द्यायची. ते पहा, आता मस्त उकळी आलेली आहे आपल्या पाण्याला. आता आपला पास्ता शिजतच येईल. मधून मधून सारखं ढवळत राहायचं आहे त्याला. ते पहा, आता आपला पास्ता शिजलेला आहे. तर आपण एका चमच्याच्या साहाय्याने त्याला पाहू पास्ता शिजलाय की नाही. तो आपला पास्ता शिजलेला आहे. तर आपण इथं सगळे साहित्य कट करून घेतलेले आहे. कांदा, टोमॅटो, ढोबळी मिरची, लसूण आणि कोथिंबीर. तर आपला पास्ता आपण आता एका खाली पातेले ठेवून त्यामध्ये आपली गाळण ठेवून त्यामध्ये तो गाळून घ्यायचा आहे. तर परत मी गॅस ऑन करून घेतला आहे. त्यामध्ये कढई ठेवलेली आहे. आता त्यामध्ये मी 3 चमचे तेल टाकणार आहे. तर पास्त्याची क्वांटिटी जास्त आहे, त्यामुळे 3 चमचे टाकलेले आहेत मी. आणि 2 चम्मच आपले लाल मिरची पावडर टाकलेली आहे. अर्धा चमचा हळद टाकणार आहे. आणि एव्हरेस्ट कंपनीचा मी पास्ता मसाला वापरलेला आहे. तुम्ही कोणत्याही कंपनीचा वापरू शकता. अर्धा चमचा हळद टाकते बघा, पहा मी. आता मी लसूण घेतलेला आहे, असं बारीक कट करून घेतलंय लसूण. तर लसूण मस्त तेल तापलं की लसूण टाकून घेतला आहे मी त्यामध्ये. आता जिरे टाकलेले आहेत. जिऱ्याने छान टेस्ट येते. आता मी कांदा टाकून घेणार आहे. इथे मी 2 कांदे कापून घेतलेले आहेत. असे उभे मस्त कापून घेतलेले आहेत मी कांदे. कांदे छान असे परतून घ्यायचा आहे कांदा. कांदा थोडासा ट्रान्सपरंट झाला की त्यामध्ये ते पाहता आपला कांदा छान असा परतला गेलेला आहे. आता त्यामध्ये आपण ढोबळी मिरची टाकायची आहे. आता टोमॅटो पण टाकून घ्यायचा आहे आपला. ते पाहता ते मस्त छान कलरफुल दिसत आहे आपलं ते मिश्रण. आता ते छान परतून घ्यायचं आहे. आता मी ह्यातली निम्मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. निम्मी आपल्याला नंतर टाकायची आहे. आता छान हे परतून घ्यायचं आहे. मी मीठ घेतलेलं आहे आपल्याला पास्त्यासाठी लागणार आहे तेवढं. आता तो लाल मिरची पावडर, हळद आणि एव्हरेस्ट मसाला, पास्ता मसाला एव्हरेस्ट कंपनीचा, तो टाकून छान आपलं परतून घेतलेलं आहे मिश्रण. आता आपला पास्ता टाकून घेणार आहे मी बॉईल केलेला. पाहता मस्त होती ही पास्त्याची रेसिपी. नाश्त्यासाठी पण मुलांना खूप आवडते. तुम्ही करून पहा. आता मीठ टाकते पहा मी. आणि ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी पाहता राहिलेली कोथिंबीर पण थोडी टाकून घेतलेली आहे ती. आता छान मस्त असा हलवून घ्यायचा आहे. मस्त वाफ येते बघा. खूप टेस्टी लागतो हा पास्ता. आमच्या घरात तर सर्वांनाच आवडतो, मुलांनाही आवडतो आणि मोठ्यांना पण आवडतो. तुम्हीही करून पहा. साधी, सोपी आणि झटपट अशी रेसिपी आहे. पहा, आता आपला पास्ता 5 ते 10 मिनिटाचा छान परतून घ्यायचा आहे आणि गॅस बंद करून टाकायचा. तर आपला पास्ता तयार झालेला आहे.
तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असंच पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.